पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. बोटाच्या नाड्या बंद होऊन झाल्या, सरळ निघायचं. माझी होणारी बायको येणार आहे, आम्हाला डिस्टर्ब करू नको. साहेब येणार आहे काय आली आहे. अरे अपर्णा, तू कवा आली? अगं ये, बस नाही ती. अहो काय साहेब, तुमची होणारी बायको आली आणि तुम्ही इतनी उंटावणी शाळा टाकताय. येन बस. अहो जावा की वेलकम वेलकम करा. तेवढा स्पोर्ट्स शूज घातलाय. तुम्हाला बरं आहे ना आता? हो मी बरा आहे. तुला पाहिलं माझं उठे के आवे ढोबळे. चुकी झाली. ती डावी उजवी डावीला लागली वाटते लेस. अहो काय मला कळतच नाही ना, मी डायरेक्ट पाय घालतो ना. बाबू चल निघ. अहो साहेब असं काय करताय? तुमची सेवा करायला थांबलं पाहिजे. आता एवढं लागले, परत पडला बिडला असं तर कोण बघणार? नाही काय गरज नाही. माझी सेवा करायला माझी बायको आली आता. करशील ना ग? करेल ती, करेल. जा तू निघ, जा. चल निघ. अपर्णा ये, बस इथं गप्पा मारू आपण. ये उभी काय सापडना. ये बस. नाही बसत नाही, एवढा डबा द्यायला आलते. अगं कुठं चाललीस? ये ना, बस ना. अगं ये बस. ऐका की, बस. अहो तुम्ही डबा खाऊन घ्या, तेवढं द्यायला चालते होते. मी जाते. बस. डबा आणलायस एवढा तो प्रेमाने, दोघं मिळून खाऊ ना. नाही अहो, मला ना अभ्यास करायचाय, मी जाते घरी. अपर्णा, अगं एक दिवस अभ्यास नाही केला तर तू काय कलेक्टरवाला मुकणार आहेस का? उद्या कर अभ्यास, बस. ऐका की, मला काम आहे घरी, तुम्ही खाऊन घ्या, मी जाते. होणारी बायको आहेस तू माझी. राशी जवळून बघू दे की मला. अहो असं काय करताय तुम्ही? आवाज द्या. डायरेक्ट घरात कसं काय तुम्ही? हा, निघा बाहेर. चला बाहेर निघा. पोरं चला हो बाहेर. चला म्हणलं ना बाहेर. अहो आमची दादी आजार आहेत ना, म्हणून त्यांना फुगे घेऊन आली. ओ पोरांनो, द्या की फुगे. मला काय फुगे बिगे पाहिजे ना. तुम्ही निघा पहिले, निघा. अहो दादी असं काय करताय तुम्ही? इकडे चला. हा, यार कुठे घेऊन चालली? इकडे निवा. अहो आमच्या पिझीला फुगा आवडते ती, म्हणून आम्ही फुगा आणली ती. आणि तुमचं काही माहिती असेल तर चाललंय. होय काय? अजून काय आवडतं तुमच्या आप्पे दीदीला? सांग की. चॉकलेट आवडतं. होय काय? आणि अजून एक सिक्रेट आहे. सिक्रेट सांग की मला पण. तसं तुम्हाला म्हणून सांगते, असं कधी मी कुणाला सांगत नाही हो. तशी तुम्ही मनानं चेहऱ्यानं लय चांगले आहेत. म्हणजे आमच्या दिदीला हिरो लोक आवडतात. हिरो म्हणजे वाघाची शिकार करणारी, अशी बुट्ट्या हाणणारी शूरवीर लोक असतात ना, तशी. शूरवीर म्हणजे माहित नाही वय? अहो शाळेत गेलाय का नाही? नाही गेलतो मी, पण नाही माहिती, सांग ना. अहो म्हणजे अशी ती घोड्यावरून बसून येतात का नाही, टुकडुक. ती लोक आवडतात आमच्या आप्पी दीदीला.
तुम्ही अशी घाबरत राहिला तर आपली दिल कसं आवडणार? आवाज करू नका, अशी शिकार बिकार खेळा, फायटिंग करा. नाही नाही करणार नाही मी आता, फायटिंग करणार. नक्की मारा समोर त्याला, नाही तर तुम्हीच मार खाशीला. नाही नाही मी आता आहे ना उद्याच रस्त्यात फाईट करतो. हा तू फक्त तुझ्या आप्पी दिला घेऊन तिकडे येशील. हा येशील ना? ए तिथे हे बघ की दाजी काय बोलते ती. तू आधी इकडे. तू काय गोंधळ लावलाय हा? हे सगळ्यांना कुठून आणलीस तू? तुला पाठवलं कोणी? इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम रिपोर्टिंग. सर. मॅडम इथं काय गोंधळ चाललाय? आमच्या साहेबांच्या जीवाला धोका तर नाही ना? काय दंगा चाललाय इकडं? ओ इन्स्पेक्टर साहेब, गोंधळ नाही. आमचे दादी जरा आजारी होते म्हणून फुगे आणले. होय. आला बेस्ट बेस्ट. चकुले मस्त काम केला तू. साहेब काय बारीक येतोय? एक तर आजारी माणूस आहे, आरामाची गरज आहे, फुगे घेऊन आलाय. ए चला पळा सगळ्यांनी बाहेर. मॅडम चला की तुम्ही पण, सोडतो मी तुम्हाला. चला 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 चला. आजारी माणूस कळत नाही काय नाही, फुगे घेऊन आल्यात. पळा घरी. परी साहेब या जेवण करून सावकाश. हा परत काय बोटाची लेस बीस बांधायची असते तर बोलवा. करा आराम. हिरो लोक आवडते तो हिला. सफारीचा वाजवला बाजा बाजा. आमचा राजा 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 सफारीचा वाजवला बाजा. अर्जुन दादा आमचा राजा राजा राजा. चकुले सफारीचा वाजवला बाजा. मशीन सक्सेसफुल. बॉस तू जा, काय लागलं तर सिग्नल देईन. ए चकुले ऐक ना, मला एक फुगा घेऊन दे ना. पहिलवान ऐक की, फुगा दे की. छकुले असं करतात का? आपली दीदी, अगं मी देईन त्याला नंतर. चकुले तू तर डॉन आहे का? डॉट नाही, आपली दीदीची फी आहे. आणि आपली दीदी त्याच्यातनं सोडवलंय कारण तुला अभ्यास करायचा म्हणून. आता जाऊन डायरेक्ट अभ्यासच करायचा. हो मॅडम करते. हा मी जाते. ओ गॉगल. ओ थँक्यू. सावकाश जाग. हा तुला कसं कळतं रे सगळं? आपण कोण आहे आप्पे? शेंशाच नाही का? खायला काय लागतंय तेव्हा? ते सफारी दवाखान्यात कसा वागला तो तुझ्याशी? हो पण प्रत्येक वेळी काय करायला पाहिजे हे कसं सुचतं रे तुला? असं ठरवून नाही करत आपण, जे डोक्यात आलं ते करतो. आता मगाशी तो फुगेवाला दिसला, तू गेली सात तेव्हा बसून तुला कसं आहे, आपण आजपर्यंत जुगाडच मारत आलोय ना. पण अर्जुन हा असं जुगाड प्रत्येक वेळी काही कामाचं नाही. आपण तू क्रिकेट बघते का? क्रिकेट टीव्ही प्रत्येक बॅट्समनचा आहे ना एक फेवरेट शॉट असतो, एक टेक्निक असतं आपलं. आता बघ ना, तेंडुलकरचा स्ट्रेट ड्राईव्ह आहे, कोहलीचा कव्हर ड्राईव्ह, तसा आहे अर्जुनचा जुगाड. पण हा शॉट लय रिस्की आहे बरं का अर्जुन, कधी पण आउट होऊ शकतोस. आपण असंच खेळतो आप्पे, बिंदास, आउट आउट. हो पण कधी कधी टिकून राहणं पण गरजेचं असतं ना. हा अशा ठिकाणी खेळील नीट. ठीक आहे. मला कशाला? अगं बारके पोरांना फुगा आवडतो ना. अर्जुन आणि आप्पे जवळ चालते त्यावर जुगाडच करणार आपण. तू बदलणार आहेस का? थँक्यू. आप्पे स्वयंपाक झालाय का ग सगळा? हा झालाय. आणि तळण केलंयस ना? आणि हो गोड काहीतरी केलंयस का? एक काम कर, शेवयांची खीर कर, संकल्पप्रमाणे आवडते लई. अगं मम्मी
आता खीर कुठे करत बसू? मला अभ्यासाला बसायचे म्हणून सगळं लवकर आवरलंय ग. अगं त्याला किती वेळ लागतोय तेव्हा? अर्धा तास पण लागत नाही. कर. काय पाहू ना तुम्ही, या की या. 100 वर्ष आयुष्य बघा तुम्हाला. कशी आहे तब्येत आता? तब्येत चांगली आहे आता. अपर्णाच्या हातचं खाऊन लवकर बरा झालो बघा मी. फक्त कसं ही मलमपट्टी लवकर निघायला पाहिजे एवढीच प्रार्थना आहे देवाकडे. निघाल आई, निघाल निघाल. बरं तुम्ही आत या, मी चहा टाकते. नाही नाही, चहा वगैरे काही नको. खरं तर तुमच्याकडे एक परवानगी मागायला आलो होतो मी. अहो बोला की, परवानगी कसली मागताय? आज जरा निवांत होतो, जरा बाहेर चाललो होतो. म्हणलं अपर्णाला घेऊन बाहेर जावा थोडं. जाऊ ना तिला घेऊन. मम्मी अगं ते मला अभ्यासाला बसायचं होतं ना. मी आता तुला म्हणलं की लवकर आवरलंय सगळं, आणि आता बाहेर जायचं म्हणजे. नाही नाही, मी आणून सोडतो लगेच. अहो पण मग तिला असं घेऊन जायचं म्हणजे? अहो आई नका काळजी करू, लय लांब नाही जाणार आहे मी, इथंच जाणार आहे. सोडतो तिला आणून परत. आपे जा. अगं पण मला असं काय करतेस? नंतर कर अभ्यास. हा ये जाऊन ये जा. अगं मला अभ्यासाला बसायचं होतं ना लवकर. अगं अपर्णा चल ना, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. जा जा, ये थोड्या वेळात. आमचं सरप्राईज आवडत नाही वाटतं तुला? अहो तसं काही नाही, मला अभ्यासाला बसायचं होतं ना म्हणून म्हणलो. काय मी काय अर्जुन नाही ना, तिकडूनच आप्पे चल करायला. रीतसर आईची परवानगी घेतोय, पण काय चांगुलपणाची काही किंमतच नाही वाटतं. आपे अगं जा की जा. जाऊन ये. अगं चल चल, काय खाणार नाही तुला. भ्यायचं काय कारण नाही, तुला आवडेल माझं सरप्राईज. चल ये. अगं जा अपर्णा. चल चल, आई सोडतो मी तिला. हवंय. ए यार कुठे आहे तू? हा 2 मिनिटं परत 2 मिनिटं. अरे 10 मिनिटं म्हणून पाऊण तास झाला ना, ये लवकर. अहो आपण कुठे चाललोय? 2 मिनिटं. अरे काय तर आतमध्ये वाटेवर थांबलोय मी. कुठे तू? ए यार लवकर, पैसे देणार नाही बरं का मी, काम झालं नाही तर. ऐका की, ठेव पण. अहो आपण कुठे चाललोय? हा इकडं. आपण एक 2 मिनिटं, कळेल तुला. 2 मिनिटं. ए बघा आले, तू थांब मी आलो ना. अहो ए यार किती उशीर. ती बारकी नाही आणली का? बारकी नाही सापडली, हीच चांगली आहे. जरा गंजली पण हीच भारी. अशी धरायची ना, अशी उडवायची. त्याने होईल ना काम? पण होईल होईल, नक्की होईल. काम झालं ना, पैसे देणार नाही. हो येऊ का साहेब? चल. अहो काय कसं वाटलं सरप्राईज? सरप्राईज काय? बंदूक कशाला आणल्या इथं? अगं आपण शिकार करायला चाललोय ना जंगलात. शिकार. शिकार? घाबरू नको, तुझी शिकार नाही करणार मी. नाही तुम्ही माझी करू पण नाही शकत, पण अहो मुख्य प्राण्याला तरी कशाला मारताय? मग तुला कळणार कसं ना मी किती शूरवीर पुरुष आहे ते. देवा, मुख्य प्राण्याला मारून कोणी शूरवीर होत असते वय? तुम्ही मला घरी जाऊ द्या बरं, मला लय अभ्यास आहे. नाही नाही नाही, आजची दिवस नको करू अभ्यास, आज सुट्टी घे. मला नकोय सुट्टी. मी म्हणलं ना सुट्टी तर सुट्टी. सुट्टी. चल पुढे काय गावतं का बघू. अहो तुम्ही ऐका की, असं काय करताय? आणि 1 मिनिट, तुम्ही मम्मीला काय सांगितलं होतं? इथं गावातच घेऊन जातो असं म्हणलं होतं ना, आणि ते जंगलात कुठे आणलंय हो? अहो केवढं दाट जंगल आहे बघा की, आणि असं जंगलात आपण दोघच, कसं वाटतं ते? दोघं कुठं? इन्स्पेक्टर अर्जुन कदम रिपोर्टिंग सर. ए यार तू इकडे काय करतो? अहो तुम्ही काय करता इथं? चला की, मी अख्खं जंगल बघून ठेवलंय. इथं डाव्या अंगाला 10 असे आहेत आणि उजव्या अंगाला 12 हरणं आहेत. 12 काय शिकार करायची ती करा ना राव. चला. अरे पण तू कशाला आला इकडं? ओ साहेब ते गुड मॉर्निंग सर. तुम्हीच म्हणलं ना आले आले सॅल्यूट करायचं म्हणून. ड्युटी म्हणजे ड्युटी. फक्त कुठे जंगलात ड्युटी. जा तू. ढोबळे साहेब, घातपात होण्याची शक्यता आहे. आधीच तुमच्या जीवाला आहे धोका. तुमच्या जुन्या गावातले लोक रूम मध्ये फोडतात तुम्हाला. इथं तर जीवच घेता येईल. अरे आता तिकडल्या गावातले लोक इकडे कशाला येतात मरायला?
नाही नको मला प्रोटेक्शन तुझं, जातो. ते झालं माणसांचं, पण जनावर ती फाडणार नाही तोय. हे काय त्यांच्यासाठीच, म्हणजे दोघांसाठी बी बंदूक आणली म्या, जनावरांसाठी बी माणसासाठी बी. जातो, नको मला प्रोटेक्शन तुझं. ही बंदूक आणली होय ढोबळे साहेब. अहो ही ब्रिटिशांच्या काळातली टाचणीची बंदूक आहे. यांनी गोळी मारली ना तर माणसाला चटका बी नाही बसायचा. यांनी गोळी झाडली तर परत गोळी भरून फायर करायला 10 मिनिट लागतात. 10. हो ना, ही टाचणीची बंदूक आहे, मी वाचलंय की. बघा कलेक्टर मॅडमने बी वाचलंय. ही नाही जमणार का? नाही जमणार तर नाहीच, पण समजा चुकून गोळी झाडली तर नियम तर काय तुमचा लागणार नाही. मग पुढच्या जनावराला काय म्हणणार, 10 मिनिटं टाइम प्लीज. आणि हो, परवा दिवशी मी पेपरला वाचलं, इथं बिबट्या आला म्हणे. घ्या, बिबट्या आला होता. बघा तुमची आहे मी थांबायचं थांबतो, मला आपली काळजी तुमची नाही. जातो मी, तर जीवाचा धोका नको. अर्जुन थांब, तू थांब. आमच्या माग माग चालायचं पण अंतर ठेवून. आणि पुढून हल्ला झाला तर कसं काय करावं? नाही मग थांब, तू पुढं पुढं चल, मी तुझ्या माग माग येत. बरं, नाही तर मी चिंचुकेला बोलवतो, तो पुढे थांबेल, मी मागा थांबतो, असं करू. नाही नको नको, अजून दुसरं कोण नको, तूच बरा आहे एवढा आला ते. बर चला मग, चला. अपर्णा अपर्णा अपर्णा, लागलं का? नाही. चला मग. सावकाश चला ढोबळे साहेब. सावकाश. अपर्णा हळू हळू हळू. अर्जुन अपर्णा, ये अपर्णा, चल दे हात. हा असं जाऊ आपण, चला. चला पे, चला चला चला. हा असं चला ढोबळे साहेब, चला. लांब जायचंय आपल्याला, चला. अपर्णा हळूच या. इथं पाहिजे. हो अपर्णा हळू. सावकाश या. हा, तर ही सुरू झाली हद्द. हद्द? कसली हद्द? ते प्राणी असतात ना बारकी बारकी राणी. लांडगा, कोल्हा, तरस, बिबट्या. बिबट्या. ऐका की, आपण चला घरी जाऊ, मला लय भीती वाटायला लागली. चला. हे अपर्णा, तू अजिबात घाबरू नको बरं का. मी आहे ना, तुला काय होणार नाही हा माझा संकल्प आहे. म्हणते तुला खतरनाक राव. पंट्या म्हणायचं नाही, ड्युटीवर आहेस ना. नीट नाव नाही का बरं, नीट नाव घे. संकल्पराव. हा. तुम्ही लय खतरनाक राव. नाही तुम्ही काय काळजी करू नका बरं का. दिवस रात्र असं रानावानाचं फिरत असतो मी, मला सवय आहे त्याची. चला माझ्यासोबत चला. बेस्टच झालंय तुम्ही, म्हणून आम्ही रिलॅक्स आहे. नाही तर काय झालं असतं आमचं. नाही काय काळजी करू नका तुम्ही. चला मी आहे ना. एक मिनिट. काय झालं? वास येतोय, वास. वास? वास येतोय. कसला वास? हा, वास येतोय. वास येतोय. मला पण येतोय. मला कस काय ना वास? वास आहे ना. नाही. इथं जनावर आहे कुठलं तरी. जनावर? कसलं जनावर? तुम्ही तयारीत राहा, जनावर इथं. जनावर आहे? जनावर आहे इथं. हो साहेब, वाचवा. अरे पण यार चालवायचं कसं, डबड कसं चालतं, कसं काय दाबायचं? हो ते लय जुने म्हणले ना तुम्हाला. आणि 2च गोळ्या असतील ना, महिने 2च दिले ना. अरे मग तू बंदूक काढ ना. मी नाही आणली ना, वरती नाही घातली ना. मगापासून ड्युटी करतोय, मग वर्दी घ्यायला काय झालं तुला? अहो आपण अनऑफिशियल मध्ये जॉईन आहे ना तुम्हाला. तुला म्हणलं होतं ना आम्ही वरनं परवानगी काढतो म्हणून.
ती सरकार म्हणजे ना थँक्यू मध्ये जॉईन हो म्हणून. थँक्यू मध्ये कर म्हणे. आला मला वास आला. तुम्हाला आला तसा? आलं कॉन्सन्ट्रेशन इकडून समोर आलं ना की 2 भुवयांच्या मध्ये बरोबर बसला पाहिजे नेम. आपल्याकडे 2च गोळ्या आहेत. माझ्या मागला लपलं आला घरी अजिबात थांबू नका. आपण चल डायरेक्ट घरी चला. अजिबात थांबू नको.